तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर डाएटचा परिणाम बघा किती भारी भारी झालेला आहे आणि आपण एकदम स्लिम आणि ड्रीम झालेला आहे। तर चला आम्ही निघालेलो आहे बाहेर आणि आता पाण्याची बॉटल घेतल्याची मी घराच्या बाहेर निघतच नाही। बापरे एवढी गरमी असते आणि मी थोडंसं आता वजन कमी करायचं म्हणून पाणी पण जास्त पिते। भारी वाटतं नाही का असं पाणी वगैरे पिलं आणि वजन कमी झालं की तुम्ही बघू शकता कसं थोडंसं माझं वजन कमी झाले। तर चला मग आम्ही पोहोचलो असल्या भारी भारी व्ह्यूच्या ह्याच्यामधून पोहोचलेलो कॅम्पमध्ये। हा आहे कॅम्प बघा। अर्ध्या मुली पुण्याच्या इथून शॉपिंग करतात, तुम्हाला सांगते बरं का। मग पुण्याचे अर्धे लोक इथून शॉपिंग करतात। हे बघा किती दुकानं आहेत बापरे, लय असं म्हणजे गरमी आणि आतमध्ये एवढं किचबिच आहे ना, काय सांगू तुम्हाला। आणि जात होते पुढं, मी जात होते त्यांच्या महाग, खूप गरम होत होतं आणि हातात पिशवी अडकवली। पाणी पीत पाणी खूप प्या, गरमी एवढी आहे खरंच पाणी खूप जास्त प्यायची गरज आहे। तर तुम्ही पण प्या, मी पण पिते। चला मग मस्तपैकी गेलो इकडं बघायला लागले, स्टार्ट केली मुलीची शॉपिंग करायला गेलेलो आम्ही। ही पप्पा की परी आहे, तिचे शॉपिंग जास्त असते सगळ्यामध्ये। हे बघा पप्पांचं सांगू विचारू पप्पा समोरच तिची शॉपिंग असते। हे घ्यायचं ते घ्यायचं, तिचं खूप काय चालू होतं। मग काय घेतलं काय माहिती तिनं, मी काय माझ्या ब्लॉगमध्येच वेळ असतं। त्याच्या पप्पांना सांगून मग नंतर ती म्हटली मम्मी तुझ्या मनाने मला 2 टॉप घेऊन दे। आणि आता बघा हे छानपैकी असे 2 टॉप्स बघितले तिला। थोडंसं आम्ही आता बाहेर जाणार आहे ग्रूमिंगला, ते तुमच्याकडे ब्लॉग येतीलच। तर त्याच्यामुळे आम्ही त्याची शॉपिंग करायला गेली होती आणि मग तिला विचारून तिला हे 2 वाले टॉप पसंत आले, ते टॉप घेतलो आणि मग पुढं गेलो। इकडे तिला काहीतरी तिला सायकल घेतली नवीन, तर तिला हे किचन पाहिजे होतं। मग काय तिला तिथलं पण पसंत नाही, मग आलो आम्ही पुढं गेलो, थोडा फिरलो इकडं तिकडं। बघा किती छान होते, तरी तिला पसंत नाही येत होतं। जाऊ दे म्हटलं चल सोडून टाक। आणि ही आहे कॅम्पचा एरिया, कसला भारी होता बघा। थोडं बंद होता, आम्ही खूप उशीर शॉपिंग केली ना, थोडे दुकानं बंद होत होते, थोडे चालू होते, मग छान वाटत होतं बाहेर नाही का। मग तिथून गेलो थोडंसं पुढं, मग पुढं भेटला मला रानमेवा रानमेवा। तर सॉरी असं होतं कधी माझी जीभ, पण सगळं सुकलेलं आणि वेगवेगळंच होतं म्हणून मी काय घेतलं नाही। मी कॅम्पमध्ये गेले नाही, सगळं खाते पण नाही खाल्लं आज, खूप सुकलेलं होतं। ऊनच तेवढं आहे तर काय करणार, इकडं माणसं सुकायला लागली, ते तर फळं आहे। जाऊ द्या म्हटलं। मग इकडं बघा हे गार्डन वडापाव आहे फेमस, पुण्यामधले सर्वात फेमस हे आहे। स्टार्टिंगला हे 40 वर्षापासून आहे। मग छोटे 2-3 ब्रँच आहे त्यांच्या। तर मग तिथं आहोनी बा कसला मोठा वडापाव आहे। तर मला पण म्हणत होते खा। तर मी म्हटलं आपण आता डाएट करते तर कशाला खायचं। मग नंतर मला एवढी भूक लागायला लागली, काय सांगू तुम्हाला, काय सांगायला लागली। ते लोक वडापाव खाल्ले, मी ताक पिलं बरं का, असं नाही की मी नाही खाल्लं, ताक पिलं होतं, मला भारी वाटलं ताक पिऊन। मग निघालो घराकडच्या रस्त्याला, तर छान वाटत होतं बाहेर। आणि हे बघा माझी क्यूटी पाय किती क्यूट आहे। तर चला मग पुढे जाऊन पिशवी एवढी मोठी घेतली, तर ते कपडेच घेऊन नाही चालणार, तिला पॅन्टी वगैरे घेतल्या। मग जात थोडेसे फ्रूट, मला फ्रूट खूप जास्त लागतात, मी जास्त करून फ्रूटच खाते बरं का जेवणापेक्षा, तुम्हाला सांगते। छानपैकी तिकडून फ्रूट्स वगैरे घेतले आणि मग निघालो घराकडे, छान वाटलं होतं। आणि आम्ही आता बाहेर फिरायला पण जाणार आहे थोडे दिवस, त्याचे पण छान ब्लॉग येईल। तर प्लीज सबस्क्राईब करू आपले चॅनल को। तर चलो बाय।